नुकसान भरपाई वाटप 5 जिल्हा शेतकऱ्याला 480 कोटी 50 लाख रुपये GR आला. महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी 3 जानेवारी 2026 रोजी राज्य सरकार एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या हंगामात झाल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे नुकसान भरपाई कोट्यंकी निधी अखेर खर्च मंजूर झाला आहे. मदतपूर्वी विभागाचा या संदर्भात अधिकृत शासनाने निर्णय GR केला असून निधी वाटप जिल्हा कार्यालय वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा मंजुरी निधी तपशील. राज्य सरकारने नुकसानी तीव्र आणि जिल्ह्यातील वर्गातील केले असून प्रामुख्याने विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठे वाटप मिळाले आहे. मंजूर निधीचा अंदाजे तपशील खालीलप्रमाणे आहे. मराठा विभाग छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सुमारे 800 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. येथे सोयाबीन आणि कापूस पिकाचे सर्वसाधारण नुकसान झाले होते. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्हा 750 कोटी रुपये तुरंत मंजूर झाले आहे. संत्रा बागायतदार आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि जळगाव जिल्हा द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांना 400 कोटी रुपये निधी संतुलन राखण्यात ठेवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा काही तालुक्यांमध्ये 150 कोटी रुपयाची मदत जाहीर झाली आहे. नुकसान मदत किती मिळणार? हेक्टरी किती? शासनाचे MSCB, NTB, RTI, SCW निश्चित पलीकडे जाऊन दरात मदत केली जाणार आहे. GR प्रति हेक्टर 13,600 ते 15,000 रुपये मदत. बागायतदार पिके प्रति 27,000 रुपये मदत. बहुजन फळबाग प्रति हेक्टर 36,000 रुपये मदत. मर्यादेमध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्र मर्यादा दिली जाणार आहे. मदत मिळण्यासाठी प्रक्रिया काय असेल? हा निधी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण डिजिटल आधारित असणार आहे. KYC ज्या शेतकऱ्यांच्या पेन्शन पूर्ण झाले आहेत त्या शेतकरी 7/12 पिकाची नोंद आहे असे शेतकरी बँक खात्यात पैसे जमा होतील. या प्रसिद्ध जिल्हाधिकारी कार्यालय गावानुसार पात्र लाभार्थी यादी ग्रामपंचायत पैसे दिले केले जाईल. थेट डीपीटी कोणते अथवा ठेवणारी निधी थेट लाभ अक्षर डीपीटीद्वारे शेतकरी आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाईल. तुमची नाव यादीत काय असेल तपासा. तुमच्या गावातील तलाठी किंवा ग्रामपंचायत फळावर लावणारे नुकसान भरपाई 2026च्या यादी शासन आपल्या पोर्टलवर कृषी विभागातील वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासा. तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असल्याची खात्री करा, कारण आधार लिंक नसल्यास परत जाण्याची शक्यता असते.